भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आपल्या या विशाल प्रदेश कार्यकारिणीमध्ये मंचावर उपस्थित असलेले, किंबहुना या सभागृहात उपस्थित असलेले, परंतु आता काही बैठका करतायत असे आपल्या सर्वांचे लाडके नेते, देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शहाजी, सन्माननीय आपले प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, माननीय शिवप्रकाशजी, माननीय भूपेंद्र यादवजी, माननीय अश्विनी वैष्णवजी, माननीय पीयूष गोयलजी, राष्ट्रीय महामंत्री माननीय विनोद तावडेजी, सन्माननीय आशीष शेलारजी, चंद्रकांत दादा पाटीलजी, रावसाहेब पाटील दानवेजी, अशोकराव चव्हाणजी, सुधीरभाऊ मुनगंटीवारजी, राधाकृष्ण विखे पाटीलजी, पंकजाताई मुंडे, रवींद्रजी चव्हाण, विजयाताई रहाटकर, गिरीशजी महाजन, मुरलीधरजी मोहोळ, रक्षाताई खडसे, मंगलप्रभात लोढाजी, सुरेश खाडेजी, विजयकुमार गावितजी, धीरज गाठेजी, राजेश पांडेजी, या ठिकाणी मंचावर आणि सभागृहात उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी, कार्यकर्ता, पदाधिकारी, भगिनी आणि बंधूंनो, आज सर्वप्रथम ही कार्यकारिणी या ठिकाणी पुण्यामध्ये होते आणि पुण्यामध्ये कार्यकारिणी होत असताना निश्चित गिरीश भाऊ बापट असतील, विश्वास गांगुर्डे जे असतील, आमच्या टिळकताई असतील, लक्ष्मणभाऊ जगताप असतील, असे अनेक आमचे नेते, कार्यकर्ते ज्यांनी जुन्या काळात, नवीन काळात भाजपला पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि नजीकच्या वर्ष 2 वर्षात जे आपल्यासोबत राहिले नाहीत त्यांची निश्चितपणे या ठिकाणी मी आठवण करतो आणि त्यांना आदरांजली देखील अर्पित करतो। आज खरं म्हणजे गुरुपौर्णिमा आहे। आपण म्हणतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने अनेक लोक आपल्या गुरुचं दर्शन घेण्याकरता जातात। महाराष्ट्रात कोणी शिर्डीला जातं, कोणी शेगावला जातं, कोणी अक्कलकोटला जातं, वेगवेगळ्या ठिकाणी गुरुमाऊलीचं दर्शन घेण्याकरता लोक जातात। या सगळ्या गुरुमाऊलींना मी वंदन करतो, पण आज आपण सगळे या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गुरुसारखी असलेली, मातेसारखी असलेली आपली पार्टी, आपला पक्ष भारतीय जनता पक्षाच्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी आलो आहोत आणि आपल्या सगळ्यांना एकच गोष्ट शिकवली आहे की आपला गुरु कोण आहे? आपला गुरु आहे भगवा ध्वज, भगवी पताका ही आपला गुरु आहे। आणि म्हणून ह्या परम पवित्र भगव्या ध्वजाला देखील आज या निमित्ताने मी वंदन करतो, कारण हा भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हा भगवा ध्वज प्रभू श्रीरामांचा आहे, हा भगवा ध्वज प्रभू श्रीकृष्णाचा आहे आणि हा भगवा ध्वज भारत मातेचा, अखंड भारताचा ध्वज आहे। आणि म्हणून या गुरुला या निमित्ताने मी खऱ्या अर्थानं नमन करतो। आपण जर बघितलं तर आता चातुर्मास सुरू होतोय आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे चातुर्मास म्हणजे तपश्चर्येचा मास असतो। संपर्क, संवाद आणि तपश्चर्या याकरता चातुर्मासाचा उपयोग करायचा असतो आणि आपल्याला ह्या चातुर्मास संपर्क आणि संवादाचा मास करायचा आहे। आपल्याला ही समर्पणाचा मास म्हणून
हा चातुर्मास या ठिकाणी साजरा करायचा आहे. मी आधीच सांगितलं, या अधिवेशनाचं हे स्थान ऐतिहासिक आहे. एका दृष्टीने भारतीय जनता पक्षाकरता मागाशी आपले अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी सांगितलं, 2013ला याच ठिकाणी आपण असंच अधिवेशन घेतलं आणि 14ला पूर्ण बहुमताने निवडून आलो आणि आता पुन्हा इथेच अधिवेशन घेतोय. आणि मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, आजची तारीख लिहून ठेवा. देवेंद्र फडणवीसनी म्हटलं होतं लिहून ठेवा, या विधानसभेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचंच सरकार निवडून येईल. ही पुण्यभूमी आहे. छत्रपती शिवरायांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे. हे शिक्षणाचं माहेरघर आहे, हे तंत्रज्ञानाचं माहेरघर आहे, हे समाज सुधारकांचं माहेरघर आहे. अशा या पुण्यातनं जो विचार निघतो तो गावागावापर्यंत पोचतो. आज भारतीय जनता पक्षाचा विचार पुन्हा एकदा गावागावापर्यंत पोचवण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी आलो. आपल्याला कल्पना आहे, आपण 2014ची निवडणूक लढलो, 19ची लढलो, 24ची लढलो. 14च्या निवडणुकीत लोकांचा निर्धार आपण बघितला. 19च्या निवडणुकीमध्ये लोकांचा पाठिंबा आपण बघितला आणि 24च्या निवडणुकीमध्ये देखील जनता आपल्या पाठीशी होती. आत्ताच या ठिकाणी माननीय रावसाहेब पाटील दानवे यांनी मोदीजींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. आशिषजींनी अत्यंत समर्थपणे त्या प्रस्तावाला समर्थन दिलं. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, 2014ची जी काही निवडणूक आहे, ही निवडणूक मी यापूर्वी देखील सांगितलं, आपण 3 पक्षाच्या विरुद्ध लढत नव्हतो, आपण 4 लोकांच्या विरुद्ध लढत होतो. ज्याच्यामध्ये 3 पक्ष होते, त्यांची आपल्याला हरवण्याची ताकद नव्हती. 4था जो पक्ष होता तो होता फेक नरेटिव्ह, खोटा नरेटिव्ह, ज्याच्या विरुद्ध लढताना कुठेतरी आम्ही कमी पडलो. आणि म्हणून बावनकुळे साहेबांनी सांगितलंय, खरं आहे, आम्ही जिंकतो नाही तर आम्ही शिकतो. आम्ही शिकलो. फेक नरेटिव्ह कसा तयार होतो, तो कोण तयार करतं, याची माहिती आम्हाला आहे. आता फेक नरेटिव्हला खऱ्या नरेटिव्हने उत्तर देण्याची ताकद देखील या ठिकाणी आपण निर्माण करणार आहोत. आणि म्हणून लक्षात घ्या, आपला जो काही पराभव या ठिकाणी झाला, केवळ 0.3% झाला. म्हणजे 43.6%, 43.6% आपल्याला आणि 43.9% महाविकास आघाडीला. 0.3%मुळे आपल्या 17 जागा आणि त्यांच्या 31 जागा आल्या. मगाशीच बावनकुळे साहेबांनी सांगितलं, 12 जागा भारतीय जनता पक्षाच्या अशा आहेत, 12 जागा ज्या मात्र 3% कमी मतांनी त्या ठिकाणी पडल्या आहेत. 7 जागा अशा आहेत 2% कमी मतांनी पडल्या आहेत. 4 जागा अशा आहेत 1% देखील कमी मतांनी ज्या पडलेल्या आहेत. म्हणजे थोडी मेहनत करण्याची गरज आहे, थोडी मेहनत. कुठेतरी मी असं म्हणणार नाही आम्ही मेहनत केली नाही, मेहनत केली, पण त्याच वेळी जो फेक नरेटिव्ह तयार होत होता त्याला इफेक्टिव्ह उत्तर आम्ही देऊ शकलो नाही. या देशामध्ये जेव्हा जेव्हा आरक्षणाची सीमा संपली, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण एका विविक्षित काळाकरता दिलं होतं, ते आरक्षण संपलं, अटलजींचं सरकार होतं. अटलजींनी त्यावेळी आरक्षणाची सीमा वाढवण्याचा निर्णय घेतला. आज जे आरक्षण चाललेलं आहे, अटलजींनी घेतलेला निर्णय आणि त्यानंतर मोदीजींनी घेतलेला निर्णय, पुन्हा एकदा मोदीजींनी आरक्षणाची सीमा वाढवली. म्हणून या देशामध्ये आमच्या संविधानाने दिलेलं आरक्षण आजही सामान्य माणसाला मिळतं आहे. पण एक खोटा नरेटिव्ह तयार करायचा की हे निवडून आले तर हे आरक्षण रद्द करणार, हे संविधान बदलणार, अशा प्रकारचा फेक नरेटिव्ह हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चालवण्यात आला. पण बंधू भगिनींनो लक्षात ठेवा, जे खोटं असतं त्याचं वय मोठं नसतं, जे खरं असतं त्याचंच वय मोठं असतं. खोटं एखाद्या निवडणुकीत चालतं,
यांचा विजय हा एखाद्या फुग्यासारखा आहे. माझ्या कार्यकर्त्यांनी जर केवळ टाचणी लावली ना, हा फुगा फुटू शकतो. हा फुगा फोडण्याची सुरुवात विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्ही केली आहे. आम्ही विधान परिषदेच्या निवडणुकीत एक टाचणी लावली, यांचा फुगा फुटला हे सांगत होते. आता महायुतीची मतं फुटणार, महायुतीचे आमदार आमच्याकडे येणार, इतके आमदार आमच्या संपर्कात आहेत, इतके आमदार आमच्याकडे येणार. अरे महायुतीचे सोडा, तुमचेच 20 आमदार आमच्याकडे कधी आले तुम्हाला समजलं नाही. हा फुगा फुटलाय आणि हा फुगा आता पुन्हा एकदा तुम्हाला टाचणी लावायची आहे. यांचा इतिहास काय आहे? यांचा इतिहास योजना बंद करण्याचा इतिहास आहे.